नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन आर्मी TGC भरती निघालेली आहे 2025 साठी. भारतीय सैन्य टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2026 साठी तर वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये एक आपला जो कोर्स असणार आहे 143 नंबरचा हा कोर्स असणार आहे टेक्निकल पदवीधर कोर्स 2000 जुलै 2026 साठी. पदाचे नाव असणार TGC टेक्निकल पदवीधर कोर्स. ओके, पदसंख्या असणार आहे 30. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंग पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. संपूर्ण मध्ये तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची नोटिफिकेशन आलेली आहे, इंडियन आर्मी कडून आलेली आहे. जॉईन इंडियन आर्मी .me.in ही वेबसाईट त्याची. 143 नंबरचा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स असणार आहे. ओके, पदवीधर जुलै 2025 साठी. हायलाइट दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. गिव्हिंग फॉर द जनरल अवेअरनेस ओनली. आपल्याला रेडी टू रॉक वन कोर्स असणार आहे. नोटिफाय द पब्लिश फॉर इंडियन आर्मी .nic.in वेबसाईटवरून ऑफिशियल ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. ऍप्लिकेशन फॉर द कोर्स. ओके, आता कोर्स असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे, डेस्टिनेशन दिलेलं आहे आपल्याला, डिस्क्रिप्शन आणि त्याच्यानंतर पॅसेज दिलेले आहे. जे की तर टाईप ऑफ एंट्री जी असणार आहे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स TGC 143 नंबरचा कोर्स जुलै 2025 साठी. एज लिमिट दिलेलं आहे 20 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 1 जुलै 2026 पर्यंत एज लिमिट काउंटिंग डेट आहे. ओपन झालेली आहे इथं वॅकन्सी असणार आहे. अनमॅरिड मेल साठी वॅकन्सी असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे टेक्नॉलॉजी स्ट्रीम मध्ये पाहिजे, इंजिनिअरिंग बॅचलर डिग्री पाहिजे आहे. वॅकन्सी जी असणार 30 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहे. ऑर्गनायझेशन कडून हाऊ टू अप्लाय करण्यासाठी वेबसाईट लिंक दिलेली आहे. जॉईन इंडियन आर्मी .nic.in या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशन आपल्याला विंडो दिलेला आहे 8 ऑक्टोबर 2025 पासून 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपण अप्लाय याच्यासाठी दिलेले आहे. ओके, मेडिकल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला फॅसिलिटी बद्दल सिलेक्शन दिलेलं आहे, जे की ऍप्लिकेशन शॉर्टलिस्टेड, SSB मेडिकल मेरिट लिस्ट अँड जॉईनिंग लेटर. ओके, आता डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ कट ऑफ शॉर्टलिस्टेड लास्ट वीक डिसेंबर 2025 मध्ये कट ऑफ वगैरे लागणार आहे. त्यानंतर SSB तुमचं असणार आहे SSB बिटवीन जानेवारी मार्च 2026 मध्ये आपले SSB असणार आहे. प्री कमिशन ट्रेनिंग अकॅडमी जे असणार आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला तुमची ट्रेनिंग सेंटर असणार आहे. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग असणार आहे 12 महिन्यांची ट्रेनिंग असणार आहे. जुलै 2026 पासून तर जानेवारी 2027 पर्यंत आपल्याला जून 2027 पर्यंत असणार आहे ट्रेनिंग. ओके, स्टायपन असणाऱ्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला 56,400 पर मंथ तुम्हाला स्टायपन भेटणार आहे आणि रँक आफ्टर ट्रेनिंग झाल्यानंतर लेफ्टनंट रँक तुम्हाला भेटेल. ओके, 1 वर्षाची ट्रेनिंग झाल्यावर. सॅलरी ऑन कमिटिंग दिलेली आहे, जे की त्याला 17 ते 18 लाख आपल्याला सॅलरी भेटू शकते, इन्क्लुडिंग फ्री मेडिकल कव्हरेज आपल्याला भेटतो. ट्रॅव्हल अँड होम टून आपल्याला भेटत असतो. ओके, टाईप ऑफ कमिशन असणार आहे परमनंट आपण असणार आहे. प्रायमरी यार्ड सर्व्हिस असणार आहे. याच्यामध्ये कॉप्स इंजिनिअरिंग सिंगल आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॅन्डिडेट्स अदर आर्मी आर्म्स अँड सर्व्हिससाठी ऑल्सो. ओके, ती लेबर बेनिफिट असणार याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन द सर्व्हिस. ओके, त्यानंतर ते ऍप्लिकेशन जे असणार आहे इंडियन इन्व्हाइट फॉर द इलेव्हिजल अनमॅरिड मेल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट कोर्स नंबर जो असणार 143 टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स असणार आहे TGC 143 जुलै 2026 इंडियन आर्मी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला इथं परमनंट कमिशन इंडियन आर्मी कडून वॅकन्सी आहे. इलेजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. याच्यामध्ये ऑल इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता, काही हरकत नाही. एज लिमिट दिलेली आहे 20 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 1 जुलै 2026 एज लिमिट काउंटिंग डेट आहे. स्पेशल आपल्याला इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मिसमॅच स्ट्रीम साठी इथं दिलेलं आहे. बिटवीन फॉर द याच्यामध्ये स्ट्रीम गिव्हन फॉर द डिग्री मार्कशीट जे आपल्याला असेल ते सगळे लागणार आहे. ओके, नेम ऑफ द आपल्याला वर द्यायचं आहे. त्यानंतर कॅरी अँड द डिग्री सर्टिफिकेशन SSB साठी लागणार आहे. ओके, हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर मिनिमम आपल्याला फिजिकल इथं होणार आहे, जे की जॉईनिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. 2 किलोमीटर आणि 400 मीटर पर्यंत आपल्याला पडायचं आहे. 2 किलोमीटर आणि 400 मीटर 2400 मीटर पर्यंत आपल्याला पडायचं आहे. त्याच्यासाठी 10 मिनिट 30 सेकंदचा टाइम दिलेला आहे. पुशअप्स असणार आहे आपल्याला 40. ओके, त्यानंतर आपल्याला पुलअप्स असणार आहे 6, सिटअप्स असणार आहे 30. ओके, त्यानंतर स्क्वॉट असणार आहे आपल्याला 2 सेट मध्ये आपल्याला 30 असणार आहे. लेग्स असणार आहे 2 सेट मध्ये 10. ओके, आणि स्विमिंग असणार आहे आपल्याला, जे की तुम्हाला इथं पार करायचं असतं, फक्त तेवढं दिलेलं असेल तेवढे.
त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला रेकॉर्ड दिलेलं आहे, मॅट्रिफिकेशन दिलेलं आहे, सेकंडरी स्कूल दिली, एक्झामिनेशन क्रायटेरिया दिलेला आहे, एक्झामिनेशन सर्टिफिकेशन दिलेलं आहे, त्यानंतर सबमिशन ऍप्लिकेशन ऍक्सेप्टेबल ऑनलाईन असणार आहे. डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला नंतर आपल्याला द्यायचे, जेव्हा डॉक्युमेंट लागतात ते ऑनलाईन आपल्याला अपलोड करायचे आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे कॅन्डिडेटला, इथं आपल्याला पास रिक्वायर्ड इंजिनिअरिंग डिग्री कोर्ससाठी ते वेकेन्सी असणार. फायनल इयर इंजिनिअरिंग डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे फायनल इंजिनिअरिंगचा त्यांचा जो रिझल्ट 1 जुलै 2026 पर्यंत लागला पाहिजे, तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी इथं आपल्याला देहरादूनला ट्रेनिंग होणार आहे IMA मध्ये. ओके, तुम्हाला स्टायफंड वगैरे सगळे बेनिफिट मिळणार आहे. आता ऑल फायनल इयर अपेअरिंग कॅन्डिडेट्स फायनल इयर सेमिस्टर आपलं झालेलं फायनल इयर सेमिस्टर कधी तुमचं होत असेल 1 जुलै 2026 पर्यंत, तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर कधी झालं तुम्ही इथून भरतीमधून बाद होणार. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे अकॅडमी बद्दल, सिलेक्शन बद्दल माहिती दिलेली आहे. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन BE BTech डिग्री आपल्याला लागणार आहे. इंजिनिअरिंग स्कीम असणार आहे. त्यानंतर तुम्हाला इलिजिबिलिटी असणार आहे क्रायटेरिया TGC 143 नंबरचा कोर्स असणार आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी करून. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर फायनल याच्यामध्ये आपल्याला सेमिस्टर वाईज आपल्याला याच्यामध्ये अलाउन्स वगैरे मिळते SSB कडून फॉलोइंग असतं. त्यानंतर इथं मध्ये आपल्याला पर्सेंटेज मार्क्स दिलेले आहे 6 सेमिस्टर, 3rd सेमिस्टर, 4th सेमिस्टर अशा पद्धतीने तुमचं मार्क असणार आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे. तर वॅकेन्सी जी असणार आहे जी की इंजिनिअरिंग डिग्री स्ट्रीमसाठी असणार आहे ऑनली. ओके, तर इथं आपल्याला सगळे आणि आपले जे डॉक्युमेंट्स असणार इंजिनिअरिंग डिग्रीचे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपण सिलेक्शन होईल. त्यानंतर इथं दिलेलं आहे कोर इंजिनिअरिंग स्ट्रीम दिलेलं आहे, सिव्हिल्समध्ये कशात पाहिजे आहे, डिसिप्लिन दिलेलं आहे आणि इथे वॅकेन्सी दिलेल्या आहे. सिव्हिलसाठी इथे वॅकेन्सी असणार, टोटल 8 वॅकेन्सी असणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये इथे वॅकेन्सी असणार 6. याच्यासाठी आपल्याला इंजिनिअरिंग डिग्री लागणार आहे. ऍग्रिकल्चर वाले अप्लाय करू शकता आणि कॉम्प्युटर सायन्स MSc वाले अप्लाय करू शकता. त्यानंतर जी आपली वॅकेन्सी असणार आहे इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी वॅकेन्सी असणार 2 वॅकेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला 6 वॅकेन्सी इलेक्ट्रॉनिक्ससाठी. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर डिसिप्लिन वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला इथं 6 वॅकेन्सी असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे आपल्याला मिक्स इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये 2 वॅकेन्सी असणार आहे. ओके, अशा पद्धतीने वॅकेन्सी 30 वॅकेन्सी तर दिलेल्या आहे. आता त्याच्यामध्ये वॅकेन्सी जर दिलेल्या आहे आपल्याला ऑर्गनायझेशन करून रिक्वायर्ड असणारे चेंज पण होऊ शकता. रिक्वायरमेंटेशन जे असणार आहे आपल्याला 143 नंबरचा कोर्स असणार आहे जुलै 2026 साठी याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी. ओके, सिलेक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट लिस्टिंग दिलेली आहे ऍप्लिकेशनसाठी. हेडक्वार्टर्स अँड आर्मी करता इथं वॅकेन्सी आपल्याला दिलेली आहे. ओके, याच्यामध्ये मेरिट लिस्ट वगैरे असणार आहे, इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ऑल इंडियासाठी इथे वॅकेन्सी असणार आहे. त्यानंतर इथं अलाउन्स वगैरे दिलेलं आहे, सेंटर्स वगैरे अलाउन्स सेक्शन दिलेलं आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इथं ऍप्लिकेशन सेंटर जे असणार आहे कॅन्डिडेटसाठी आफ्टर SSB सिलेक्शन झाल्यानंतर वेबसाईट मार्फत SSB तुम्हाला दिले जाणार आहे, जे की तुम्हाला तुमच्या प्रोव्हाइडनुसार असेल. कंडक्टेड बाय SSB मध्ये तुम्हाला सगळी काही माहिती इथं भेटू शकते. 2 स्टेज असतात याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये. आपल्याला पहिली स्टेज असणार आहे आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे गो टू स्टेज. पहिली स्टेज विल असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप आपल्याला दिलेली आहे. ओके, जॉईनिंग प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आपल्याला देहरादूनमध्ये आपल्याला देण्यात येणार आहे. मेडिकल आपलं चेकआउट होणार आहे. ओके, टाईप ऑफ कमिशन ग्रँड कमिशन दिलेलं आहे यांच्याकडून. त्याच्यानंतर आपल्याला परमनंट वॅकेन्सी असणार. सक्सेसफुल झाल्यानंतर लेफ्टनंट रँक तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे फॅसिलिटी चालू होतात. TGC मार्फत ट्रेनिंग तुमची देहरादूनमध्ये घेण्यात येणार आहे. 12 महिन्याची ट्रेनिंग असणार. 56,400 रुपये स्टायफंड असणार आहे, जे की तुम्हाला ट्रेनिंग कॉस्ट असणार आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी कडून. ओके, देहरादून कडून 16,260 रुपये पर वीकला आपल्याला याचा खर्च असतो. 4 वीकमध्ये आपले 56,400 रुपये जातात. ओके, तर ते जे पण तुम्हाला पूर्ण पैसे जे मिळतात 56,400 स्टायफंड, तो तुमचा ट्रेनिंग पिरियडमध्ये खर्च होतो, खाण्यापिण्यापासून सगळा. ओके, टर्म ऑफ एंगेजमेंट दिलेले आहे, सर्व्हिससाठी प्रमोशन रँक दिलेली आहे, जे की आपण बघू. आता याच्यामध्ये रँक दिलेली आहे, प्रमोशन दिलेले आहे. लेफ्टनंट झाल्यानंतर तुम्ही ऑन कमिशन होऊन जाता. त्यानंतर कॅप्टन बनण्यासाठी तुम्हाला 2 वर्ष तुम्हाला इथं लागतात लेफ्टनंटमध्ये. ओके, मेजर बनण्यासाठी 6 वर्ष सर्व्हिस करावी लागते इथं कॅप्टन म्हणून. त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल बनण्यासाठी 13 वर्ष सर्व्हिस करावी लागते मेजर म्हणून. आणि कर्नल TS बनण्यासाठी 26 वर्ष सर्व्हिस करावी लागते लेफ्टनंट कर्नल म्हणून. त्यानंतर तुम्ही जर कर्नल ब्रिगेडियर वगैरे सगळे काही तुम्हाला इथं भेटू शकता. मेजर हॅक जे पण आपली असेल तिथं भेटू शकता. सॅलरी बद्दल बोलायला गेली तर रँक वगैरे दिलेली आहे. लेफ्टनंटसाठी पगार असणार लेवल 10 56,100 पासून 56,100 ते 1,70,500.
कॅप्टनसाठी लेवल 10B सॅलरी 61,300 पासून 1,93,900 पगार. मेजरसाठी लेवल 11 सॅलरी 69,400 पासून 2,07,200 पगार. त्यानंतर असणारे लेफ्टनंट कर्नलला लेवल 12 आहे सॅलरी 1,21,200 पासून 2,12,400 पगार. कर्नल करता लेवल 13 सॅलरी 1,30,600 पासून 2,15,900 पगार. त्यानंतर इथं दिलेलं आहे ब्रिगेडियर करता लेवल 13 आहे सॅलरी 1,39,600 पासून 2,17,600 पगार. मेजर जनरलसाठी तर लेवल 14 सॅलरी 1,64,200 पासून 2,18,200 पगार. लेफ्टनंट जनरल हॅक स्किलसाठी पगार असणार आहे लेवल 15 1,82,200 पासून 2,24,100 पगार. लेफ्टनंट जनरल हॅक प्लस साठी तर लेवल 16 सॅलरी 2,05,400 पासून 2,24,400 पगार. त्यानंतर आर्मी लेफ्टनंट जनरलसाठी लेवल 17 सॅलरी 2,25,000 पर्यंत फिक्स सॅलरी असते. आणि त्यानंतर तुम्हाला EOS झाल्यानंतर लेवल 18 सॅलरी 2.5 लाख रुपये फिक्स पेमेंट असतो 2,50,000. ओके. मिलिटरी सर्व्हिस पे भेटत असतो तुम्हाला. मिलिटरी सर्व्हिस ऑफिसरसाठी लेफ्टनंट पासून आपल्याला इथे मिलिटरी सर्व्हिस पे भेटतो 15,500 पर मंथ आपल्याला मिलिटरी सर्व्हिस पे भेटतो. सॅलरीच्या वेगळे भेटत असतात ते. ओके. आता फिक्स स्टायपन असणार तुम्हाला. स्टायपन असणार एक वर्षासाठी तुम्हाला 56,100 रुपये जे की तुमच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये खर्च होऊन जातात. तुम्हाला घरून 1 रुपया पण भरायचं काम नाही. पण नंतर तुम्हाला 56,100 ते 1,70,000 पगार भेटू शकतो. प्लस तुम्हाला 15,500 वेगळे भेटणार. म्हणजे तुम्हाला इथं बघून घ्या तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत पेमेंट तुमचा आरामात जातो. ओके. याच्याबद्दल दिलेलं आहे. क्वालिफाईंग ग्रँट दिलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला. ओके. एम्प्लॉयसाठी संपूर्ण दिलेली हेडक्वार्टरबद्दल माहिती. अगोदर आपल्याला अलाउन्स भेटत असतात. त्याच्यामध्ये ड्रेस अलाउन्ससाठी आपल्याला पैसे मिळत असतात. ओके. अगोदर ड्रेस अलाउन्ससाठी आपल्याला 20,000 रुपये पर इयरमध्ये भेटतात. ओके. त्यानंतर इथं 3,281 रुपये पर मंथ आपल्याला रिसिव्ह भेटत असतात. टेक्निकलसाठी आपल्याला 3,000 रुपये आणि टेक्निकल टायर 2 साठी 4,500 रुपये भेटत असतात. ओके. डिपेंडिंग फॉर रँक आपल्याला रँकिंगनुसार इथं पेमेंट भेटत असतात. ओके. हँडशीट दिलेली सॅलरी स्लिप तुम्ही इथं बघू शकता इथं कशा पद्धतीने. ओके. ड्रेस अलाउन्स तुम्हाला भेटत असतात 25,000 रुपये पर इयर. तुम्हाला 20 बोललो पण इथं 25 आता 5,000 वाढलेले आहे. ओके. त्यानंतर इथं रेशन भेटणार आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला रेशन अलाउन्स वगैरे भेटत असतं आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटत असतं. लेव्हल 10 अबाव असतं. त्याच्यामध्ये हायर सिटीमध्ये 7200 रुपये प्लस DA असतं आणि अदर सिटीजनमध्ये 3600 रुपये प्लस DA असतं. आता हायर सिटीजचे नाव इथं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये अलाउन्स वगैरे इथं सपोर्ट ट्रान्सफरसाठी माहिती दिलेली आहे जो की इथं 15,750 रुपये DA पर मंथ आपल्याला इथं असणार आहे ट्रान्सफरसाठी. त्यानंतर इथं कॅलेंडर वगैरे दिलेले आहे यूजसाठी. फिजिकली सर्व्हिस वगैरे आपल्याला पेड असणार आहे. त्याच्यानंतर माहिती 2,250 रुपये DA वगैरे पर मंथ भेटतो. आणि चिल्ड्रन एज्युकेशनसाठी 2,812 रुपये 50 पैसे आपल्याला भेटत असतात. नर्सरी पासून तर आपल्याला 12वी क्लासपर्यंत पोरं शिकेपर्यंत. ओके. त्यानंतर इथं तुम्हाला हॉस्टेलमध्ये जर तुमच्या मुलांना टाकायचं असेल तुम्हाला 8,450 रुपये 8,437 रुपये आपल्याला भेटत असतात नर्सरी पासून तर आपल्याला 12वी पर्यंत. ओके. मिलिटरी स्कूलमध्ये टाकायचं असेल तर. त्यानंतर पे अलाउन्स दिलेले आहे. रूल्स वगैरे दिलेले आहे सब्जेक्टसाठी. याच्यामध्ये टाइम टू टाइम आता आर्मी ग्रुप इन्शुरन्स आपल्याला भेटत असतो जे की आपल्यासाठी असतो 1,25,00,000 रुपयाचा इन्शुरन्स असतो जे की 12,500 रुपये आपल्या पगारामधून कपात होत असते. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे जेव्हा डिसेबिलिटीमध्ये कधी गेलात तर 25,00,000 रुपयापासून आपल्याला 5,00,000 रुपयापर्यंत इथे भेटत असतात. ओके. त्याच्यानंतर आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला जे असणार आहे यांच्या जॉईन इंडियन आर्मी .nic.in वेबसाईटवरून आपल्याला ऑफिसर एंट्री अप्लाय लॉग इन रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऍप्लिकेशन ऑनलाईन इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऍप्लिकेशन फॉर्म कंडिशन सेव्ह आणि फॉर्म भरून सबमिट करायचं आहे. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती भरल्यानंतर संपूर्ण इथं सेल्फ अटेस्टेड ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आहे. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन्स त्यानंतर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन्स. ओके. 12वी इंजिनिअरिंग डिग्री सर्टिफिकेशन सेमिस्टर वाईज आपल्याला मार्कशीट्स सगळं आपल्याला द्यायचं आहे. 1 जुलै 2026 पर्यंत आपल्याला फायनल आपले डॉक्युमेंट्स आले पाहिजे. ओके. त्यानंतर इथं एस्टॅब्लिशमेंट ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे भेटतं. 3rd AC आपल्याला इथं ट्रॅव्हल अलाउन्स भेटत असतं. मेरिट लिस्ट दिलेली आहे याच्यामध्ये. जॉईनिंग फॉर आर्मीसाठी तर पर्सनली इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. चेंज ऑफ इंटरव्ह्यू डेट फॉर सेंटर SSB साठी असणार आहे. ओके. त्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. जी की तुमची नोटिफिकेशन आता आज लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 8 ऑक्टोबर 2025 ते आपल्याला 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर इथं खाली संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके. या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल
लाईक करा. आणि तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी सेंड करून देईन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी. ओके, काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टा फेसबुकला मेसेज करा. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब पर डे घेऊन असतो. अशा नवीन नवीन जॉब प्रोजेक्टसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.